आपल्याच्या समोर जे हे आहे ना तिथं आलो होतो. आपल्या ॲम्ब्युलन्स साहेब आपल्याकडे मला वाटतं 15 ॲम्ब्युलन्समधल्या 7 ॲम्ब्युलन्स पूर्ण बंद आहेत. ज्या मी माझ्या निधीतनं सुद्धा 21-22च्या बजेटमधनं घेतलेल्या ॲम्ब्युलन्स आहेत, आमदार फंडातनं घेतलेल्या ॲम्ब्युलन्स आहे. करोडो रुपयाच्या ॲम्ब्युलन्स साहेब इथं बंद पडले आणि त्याचे स्पेअर पार्ट ऐका नाही पण त्याचे स्पेअर पार्ट पण चुरले गेलेत साहेब. स्पेअर पार्ट चुरले गेलेत. आता तुम्ही त्यावर काय कारवाई करणार? कोण आहे त्याला जबाबदार धरणार? आपल्या त्याच्या नाही गुन्हा दाखल झाला पाहिजे साहेब त्याच्यामध्ये. कारण मला सांगा RTO सांगते 15-15 वर्ष गाड्या चालवा, आपण 3 वर्षानंतर गाडीला रिटायर करून टाकली आहे. आणि महापालिके तुम्ही बघितलं असेल समोरच्या साईडला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स मुलकाच्या मोठ्या प्रमाणात आहेत. 30 ॲम्ब्युलन्स उभं राहिलेत प्रायव्हेट आत्ता सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर. लोकांना नाही तेवढे पैसे घेतले जातात आणि आपण सुविधा द्यायला कमी पडतो म्हणल्यावर कसं व्हायचं साहेब? नाही पण साहेब हे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला खतपाणी घालण्याकरता आपल्या ॲम्ब्युलन्स बंद आहेत का? हा महत्त्वाचा विषय. तुम्ही आता व्हिजिट करा, तुम्हाला लक्षात येईल महापालिकेच्या बाहेरच एवढ्या मोठ्या ॲम्ब्युलन्स उभ्या आहेत प्रायव्हेट हे घेणाऱ्या हॉस्पिटलच्या. एक मिनिट मॅडम आले तर तुम्ही त्यांचे आरोग्य अधिकारी मॅडमशी पण बोला. आयुक्त साहेब मॅडम 22ला आले हातात 22 अहो मी बजेट दिल्यावर 1 वर्षाने येत असते ॲम्ब्युलन्स का दवा येत असते का? नाही फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे साहेब. कोण जबाबदार आहे त्याच्यावर? हां